श्रीरामांसारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळी सोबत कोणी नव्हते. द्रौपदीचे 5 रक्षक असूनही वस्त्रहरणाच्या वेळी तिचे कोणी नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्र असूनही अंतसमयाच्या वेळी जवळ कोणी नव्हते. लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते, पण मरताना त्याच्या जवळ कोणीच नव्हते. भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा साथीदार कोणी नव्हते. अभिमन्यूवर प्रेम करणारे बरेच होते, पण चक्रव्यूहातून काढणारे मात्र कोणीच नव्हते. तात्पर्य, या जगात आपलं कोणीच नाही. फक्त आपले कर्म चांगले ठेवा, त्याचेच फळ आपल्याला मिळणार आहे, त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.